नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या अंतर्गत जी भरती प्रक्रिया आयोजित केली होती 2025 मध्ये, तर त्या संदर्भातलं सरसेवा भरती 21 वर्गासाठी जी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती 9/9/2025 ते 12/9/2025 या कालावधीमध्ये घेण्यात आलेल्या सदर भरती प्रक्रियेमध्ये अग्निशामक विभागातील अग्निशामक, फायरमन व चालक, यंत्रचालक, ड्रायव्हर कम ऑपरेटर या 2 संवर्गाकरता परीक्षा व लेखी परीक्षा 100 गुण व मैदानी चाचणी 100 गुण अशा 2 टप्प्यात घेण्यात येणार आहे. प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर सदर यादीमधील किमान 45% गुण प्राप्त करणारे उमेदवार शारीरिक व मैदानी चाचणीसाठी पात्र ठरणार आहेत. शारीरिक व मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवाराची कल्याण डोंबिवली महापालिका सरसेवा नियम 2021 नुसार मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. तर मैदानी चाचणीचे निकष व गुणांकन पद्धतीने जोडण्यात येत आहे. तर त्या अनुषंगाने आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. तर अग्निशमन विभागात अग्निशामक, फायरमन व यंत्रचालक, चालक, ड्रायव्हर कम ऑपरेटर या पदाच्या मैदानी चाचणीबाबत 10/6/2026 दुपारी 12 वाजता मैदानी चाचणीचे निकष व गुणांकन पद्धती सोबत जोडलेली आहे. तर सदर मैदानी चाचणी पार पाडण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील योग्य मैदानाची निवड करणे, मैदानी चाचणी दरम्यान आवश्यक असणाऱ्या बाबींचे नियोजन करणे व आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवश्यक असल्याचे त्याकरता खालीलप्रमाणे अधिकारी यांना कामाचे स्वरूप नेमून देण्यात येत आहे. तर त्या संदर्भातलं आलेलं हे जे महत्त्वाचं अपडेट आहे, तर त्या संदर्भातली ही डिटेल माहिती आहे. तर तुम्हाला ही संपूर्ण माहिती जी आहे तर त्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. तर कामाचे स्वरूप जे आहे तर मैदानी शारीरिक चाचणी जी आहे तर मैदानाची डागडुजी व सपाटीकरण, 600 व 1600 व 800 मीटरच्या धावपट्टी तयार करणे, लांब उडीसाठी आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून देणे, त्यानंतर मैदानाचे ठिकाण विद्युत विषयक सर्व सोयी-सुविधा पुरवणे, त्यानंतर 20 फूट उंचीपर्यंत चढणे व उतरणे यासाठी रस्सी उपलब्ध करून देणे, हे जे सर्व मैदानी चाचणीचे निकष लावण्यात आले होते. तर त्यासाठी मैदान तयार करण्यासाठीचे जे अपडेट आहे तर ते देण्यात आलेलं आहे. त्याच्यासाठी जे आहे तर विभागानुसार जे आहे तर ते निवडण्यात आलेले आहे. तर त्यांनी ही सर्व तयारी केल्याच्यानंतर मैदानी चाचणी जी आहे तर ती वरील पदासाठी घेण्यात येणार आहे. तर त्या संदर्भातलं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे. थँक्स फॉर द वॉचिंग.